आज गट ब मुख्य परीक्षा 2025 झालेली आहे आणि त्याचा जो जीएसचा पेपर आहे त्याच्यामधलं राज्यघटनेचं विश्लेषण आपल्याला घ्यायचंय. त्याचे आन्सर नेमके कोणकोणते आहेत ते मी सांगणार आहे. सो बघा, आजच्या परीक्षेमध्ये विचारलेला राज्यघटनेचा प्रश्न आहे पहिला आपल्या समोर आहे. तो बघा, राष्ट्रीय राजधानी प्रक्षेत्राच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. ठीक आहे. सो हे बरोबर आहे. ऍक्च्युली राष्ट्रीय राजधानी प्रक्षेत्राच्या म्हणजे दिल्ली असं म्हणूया आपण, दिल्लीचे जे काही मंत्रिमंडळ आहे, मुख्यमंत्री आहेत, त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि ते पदही राष्ट्रपतीच्या मर्जीवर धारण करतात. बरोबर आहे. 239 मध्ये डबल ए मध्ये ती तरतूद दिलेली आहे. 69वी घटना दुरुस्ती 1991 ने केलेली आहे. बरोबर आहे. पॉंडिचेरीच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती उपराज्यपालाद्वारे केली जाते आणि त्यांची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. हे चूक आहे. का बरं चूक आहे? कारण पॉंडिचेरी सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे आणि तिथे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नेमणूक तिथे राष्ट्रपतीच करत असतात. ठीक आहे. कायद्याने ती तरतूद केलेली आहे, त्यामुळे ही चूक आहे. पॉंडिचेरीमध्ये मंत्रिमंडळाची कायदे मंडळाप्रती कोणतीही जबाबदारी नाही, हे चूक आहे. कारण आपल्याकडे संसदीय शासन व्यवस्था आहे, त्याच्यामुळे केंद्रशासित प्रदेश जिथे विधानसभा आहे, घटक राज्य आणि केंद्र या सर्व ठिकाणी आपल्याकडे मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे, त्यामुळे ही चूक आहे. ती संकेताद्वारे विकसित होत आहे, चूक आहे. तर प्रॉपर त्यासाठी कायदा केलेला आहे आणि कायद्याद्वारा त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची जबाबदारी विधानसभेप्रती ही निश्चित केलेली आहे. त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. सो बघा, तसं ऑप्शन कुठलंही नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे हा प्रश्न रद्द होईल. कारण याचं आन्सर काय पाहिजे? आन्सर पाहिजे फक्त ए तेवढं आन्सर पाहिजे, तसं नाही. त्याच्यामुळे हे क्वेश्चन रद्द होण्याची शक्यता आहे. रद्दच होईल शुअर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील. बघा, म्हणजे कलम 164 अंतर्गत कोणती गोष्ट येत नाही ते विचारलेले आहे. 164 अंतर्गत कोणती गोष्ट येत नाही. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील हे येते 164 मध्ये. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार केली जाईल, ही पण तरतूद येते. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतील, ही चूक आहे. ठीक आहे, हे चूक आहे. राज्यपालांच्या नियुक्तीबद्दलचं हे कलम नाही. तर कलम 164 हे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, ठीक आहे, त्यांची नेमणूक, त्यांचा पदावधी, त्यांचा शपथ, पगार भत्ते या संबंधी आहे. त्याच्यामुळे हे तिसरं चुकीचं आहे. ठीक आहे. येस, मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतं, हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचं कुठलं आहे? ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्याशी संबंधित 42वी संविधान दुरुस्ती. येस, अगदी बरोबर आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 झालेली आहे आणि या 1976 ने संविधानामध्ये भाग 4A कलम 51A मध्ये 10 मूलभूत कर्तव्य समावेश केले स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार. ठीक आहे. आणि 44वी नाहीये, 84 पण नाही, 86 बी आहे. ठीक आहे. 86वी घटना दुरुस्ती आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 ला झालेली आहे आणि याच्यामध्ये 11वं कर्तव्य टाकलं. 11वं कर्तव्य म्हणजे 6 ते 14 वयोगटातील जे बालक आहेत त्यांना प्राथमिक शिक्षणाची संधी आणि सुविधा त्यांचे आई वडील किंवा त्यांचे पालक उपलब्ध करून देतील असं 11वं कर्तव्य समावेश केलं. त्यामुळे 86 आणि 42 म्हणजे ए आहे 42 आणि 86 म्हणजे डी. ए आणि डी चा ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन महत्वाचा आहे आपल्याकडे आलेला. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. क्वेश्चनचा सिक्वेन्स अनुच्छेद 20 आर्टिकल 20 बद्दल दिलेला आहे. अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षणाच्या संबंधी योग्य कथने ओळखायची आहेत. एकाच अपराधाबाबत एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. येस, त्याला आपण नो डबल जिओपार्डी असं म्हणतो आपण. नो डबल जिओपार्डी बरोबर आहे. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरोधी साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही, हे पण बरोबर आहे. याला आपण नो सेल्फ इन्क्रिमिनेशन असं म्हणतो आपण, हे पण बरोबर आहे. जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज
अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही. तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा कमी कमी शिक्षेस ती पात्र ठरणार नाही. चूक आहे इथं कमी नाही पाहिजे, इथे अधिक पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे आयोगाने काय केलं तुझं ट्विस्ट केलेलं आहे. इथे अधिक शब्द पाहिजेत, अधिक इथे कमी दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे सी हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. म्हणजे कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीने गुन्हा करताना त्या गुन्ह्याच्या संबंधी जो कायदा अस्तित्वात आहे, त्या कायदा अस्तित्वात आहे, तर त्या कायद्यामध्ये जेवढी शिक्षा आहे ना, तेवढीच होईल. त्या कायद्यामध्ये जेवढी शिक्षा सांगितली तेवढीच होईल, त्याच्यापेक्षा अधिक होणार नाही. ठीक आहे ना, कायद्यामध्ये समजा 5 वर्ष शिक्षा सांगितली तर 5 वर्षच होईल, 6 वर्ष होणार नाही. ठीक आहे ना, म्हणजे त्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा होणार नाही. इथे अधिक पाहिजे होतं, पण इथं कमी शब्द टाकलाय, त्याच्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. सी चुकलेलं आहे. ए आणि बी तेवढं बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. त्यानंतर 41वा प्रश्न आहे. 41वा प्रश्न आपल्या समोर आहे. ठीक आहे. मोठ्या संख्येने आदिवासी लोकसंख्या असलेल्या डॅश राज्यातील मंत्रिमंडळाला आदिवासी व्यवहारासाठी एक मंत्री समाविष्ट करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. मग म्हणजे मंत्रिमंडळामध्ये एक आदिवासी मंत्री असलाच पाहिजे असं कंपल्सरी कुठं केलेलं आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी मंत्री आहेत पण कंपल्सरी नाहीये संविधानामध्ये. संविधानामध्ये कुठे कंपल्सरी आहे? कलम 164 जे आहे 164 मध्ये कंपल्सरी करून ठेवलं की काही राज्य जसं मध्य प्रदेश आहे. ठीक आहे. मध्य प्रदेश आहे, त्याच्यानंतर ओरिसा आहे, मध्य प्रदेश, त्यानंतर ओरिसा, छत्तीसगड आहे, छत्तीसगड सुद्धा आहे, छत्तीसगड, त्यानंतर झारखंड. तर या राज्यामध्ये आदिवासी कल्याण मंत्री असणं आवश्यक आहे. पहिले या ठिकाणी बिहारचा पण समावेश होता. बिहार पण नंतर बिहार काय केलं? बिहार रद्द केलेलं आहे. 94वी घटना दुरुस्ती 2006 ने बिहार रद्द केलं. कारण काय झालं? बिहार मधला जो काही आदिवासी एरिया होता तो पूर्णच्या पूर्ण झारखंडमध्ये गेलाय. म्हणजे झारखंड हा हे राज्याचा समावेश झाला आणि बिहार हे वगळून टाकलेलं आहे. ठीक आहे. महाराष्ट्र नाही, तामिळनाडू पण नाही, ओरिसा आहे, मध्य प्रदेश आहे, बिहार जे आहे बिहार अगोदर होतं आता नाहीये. म्हणजे उत्तर ऍक्च्युली सी आणि डी पाहिजे ऍक्च्युली. ठीक आहे. पण सी आणि डी असं आयोगाने दिलं नाहीये. त्याच्यामुळे हे क्वेश्चन जो आहे हा रद्द होण्याची शक्यता आहे. पण जर अगोदर कारण अगोदर बिहार हा शब्द होता, नंतर तो रद्द केलाय. ठीक आहे. पण अगोदर मूळचं जर पकडलं तर मग तुमचं बिहार पण येऊ शकते आणि त्या केसमध्ये सीडीई त्या केसमध्ये काय होऊ शकतं? सीडीई हे आन्सर येऊ शकतं. ठीक आहे. तसं पाहता अॅक्युरेट पाहायचं तर बिहार हा शब्द नाहीच आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न रद्दच व्हायला पाहिजे. पण तरी ओढून ताणून जर आयोगाने उत्तर आणण्याचा प्रयत्न केला तर मात्र मग या ठिकाणी ओरिसा, मध्य प्रदेश आणि बिहार हे सीडीई असू शकतं. ठीक आहे ना? येस. चला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे घटनेच्या कलम 19 घटनेच्या कलम 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली नाहीये. ठीक आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार याची हमी आहे. शांततेत आणि शस्त्रासह एकत्र कसा येण्याचा अधिकार असेल बरं? नाही, जे चुकीचं आहे. शस्त्रासह आपण एकत्र येऊ शकतो, विना शस्त्र पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे 2 चुकीचं आहे. संघटना, संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बरोबर आहे. भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार बरोबर आहे. इथे चुकीचं पाहायचं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे चुकीचं आहे. तेच आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या लावा क्वेश्चन आहे. ठीक आहे. जोड्या लावाचं महत्वाचा क्वेश्चन आहे. संघ राज्य संविधान समिती किंवा याला आपण संघ घटना समिती असं म्हणूया आपण. संघ घटना समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू, वित्त व स्थाप समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मूलभूत हक्क समिती याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष के एम मुन्शी. म्हणजे डी चे 4 आहे. डी चे 4 सगळीकडे दिलंय. ए जे आहे ए च 3 आहे. ए च 3 इथे आहे. ए च 3 आहे. ठीक आहे. बी च जे आहे बी च डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे बी च 2 आहे. बी च 2 या ठिकाणी दिलेलं आहे. बी च 2. ठीक आहे. येस. म्हणजे ए च 2 पाहिजे. ऑप्शन मध्ये थोडीशी काहीतरी गडबड झालेली आहे. ठीक आहे. किंवा मग असं होऊ शकतं की हे कॉपी पेस्ट केलेलं आहे त्याच्यामुळे मग तसं काही फॉन्ट मध्ये चेंज झाला असेल तर
पण तुम्ही लक्षात ठेवा, संघ घटना समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. म्हणजे तुमचं ए जे आहे, एच काय येणार आहे, 3 येणार आहे. वित्त व स्थाप समिती, वित्त व स्थाप समिती जे आहे म्हणजे तुमचं बी आहे. बीचं वित्त व स्थाप समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे बीचं 2 आहे. मूलभूत हक्क समितीचे सरदारभाई वल्लभभाई पटेल म्हणजे सी जे आहे, सी च 1 आहे. आणि सुकाणू समिती जे आहे, के एम मुंशे आहे सुकाणू समितीचे, डी च 1 आहे. डी च 1 सॉरी डी च 4 आहे. डी च 4 म्हणजे 3 2 1 4, 3 2 1 4 चा कुठला पर्याय आहे का? यस आहे ना, हा आहे. ठीक आहे, येस सॉरी हा पर्याय आहे. ठीक आहे, ए च 3, बी च 2, सी च 1 आणि डी च 4 म्हणजे 3 2 1 4, 3 2 1 4. ठीक आहे ना, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, ओके. चला, ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन महत्वाचा आपल्या समोर आहे. खालीलपैकी योग्य कथने ओळखायचंय. विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून पद धारण करणारा सदस्य विधानसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या विधानसभेच्या ठरावाद्वारे त्याच्या पदावरून दूर केला जाऊ शकते. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, येस. म्हणजे की विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करायचं असेल तर त्यावेळी सभागृहाची किती सदस्य संख्या आहे त्याच्या एकूण म्हणजे सभागृहाच्या त्यावेळेच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक बहुमताने त्यांना पदावरून दूर करता येतं. बरोबर आहे. आणि अनुच्छेद 179 खंड सी यांच्या प्रयोजनात असलेला कोणताही ठराव तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान 14 दिवसाची नोटीस देण्यात आल्याखेरीज मांडता येणार नाही. अगदी बरोबर आहे. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करायचं असेल तर त्यांच्या विरोधात 14 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागणार आहे. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे ए आणि बी दोन्ही पण बरोबर आहेत. सो योग्य ऑप्शन नंबर 3 आहे. दोन्ही पण बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्वाबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा. नागरिकत्वावर हा प्रश्न विचारलेला आहे. प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950च्या अगोदरचं नागरिकत्व. 26 जानेवारी 1950च्या नंतरच नागरिकत्व हे नागरिकत्व कायदा 1955 नुसार दिलेलं आहे. आणि त्याच्या अगोदरच नागरिकत्व जे आहे ते कलम 5, 6, 7, 8 मध्ये ते सांगून ठेवलेलं आहे. हे कलम 5 बद्दल दिलेली ही सगळी जी माहिती आहे ही कलम 5 बद्दल आहे. जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती. अगदी बरोबर आहे. जिच्या माता पित्यापैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती. बरोबर आहे. जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान 7 वर्ष, चूक आहे, किमान 5 वर्ष पाहिजे. किमान 5 वर्ष इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे. ठीक आहे, येस. म्हणजे सी मध्ये इथे 7 च्या ऐवजी किती पाहिजे? 5. त्याच्यामुळे सी चुकीचा आहे. ए आणि बी तेवढं बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट जोड्या जुळवा. ठीक आहे, जोड्या. वसंतराव नाईक समिती महाराष्ट्रासंबंधी 1960 म्हणजे अ च 2 आहे. अ च 2 ऑप्शन कुठे दिलाय? इथे दिलाय अ चा 2. अशोक मेहता समिती ही 1977 ची आहे. ठीक आहे, म्हणजे ब च जे आहे तर ब च 1 आहे. ब च 1 आहे. बोंगीरवार समिती, लना बोंगीरवार समिती ही 1970 ची आहे. म्हणजे क च 4 आहे. क च 4. क च 4 कुठे गेले? सी च 4 इथे दिसते. सी च 4. ठीक आहे, येस. सी च 4 आहे. हे 2 2 येस. आणि डी च 3 येस. पी.बी. पाटील समिती जी आहे तर 1984 ची आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 म्हणजे वसंतराव नाईक समिती 1960 चे, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये पंचायत राज स्थापन केलं. अशोक मेहता समिती केंद्राची आहे. पंचायत राज पुनर्विलोकन समिती 1977 ची आहे. बोंगीरवार समिती महाराष्ट्राचे पंचायत राज पुनर्विलोकन समिती ही समिती 1970 ची आहे. पी.बी. पाटील समिती ही सुद्धा महाराष्ट्राचे 1984 ची आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे उत्तर येतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 73व्या घटनादुरुस्ती 1992 बद्दल विचारलेला आहे. ठीक आहे, सो 73वी घटनादुरुस्ती कायदा 1992 मधील खालीलपैकी कोणत्या गोष्टी कंपल्सरी कोणत्या आहेत ते विचारलेलं आहे. अनिवार्य कोणत्या आहेत? ठीक आहे, गावामध्ये किंवा गावाच्या समूहामध्ये ग्रामसभेचे आयोजन करणं म्हणजे ग्रामसभा कंपल्सरी आहेच. ठीक आहे, त्याच्यामुळे हे ए बरोबर आहे. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर पंचायत राज स्थापन करणे हे पण कंपल्सरी आहे. ग्राम स्तरेवर ग्रामसभेला अधिकार व हे कंपल्सरी नाहीये. हे आहे बरं. राज्य विधिमंडळ काय करतं? ग्रामसभेचे अधिकार ठरवतं, पण ते कंपल्सरी म्हणून सांगितलेलं नाहीये. ठीक आहे,
पंचायत राज संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष, हे पण बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन म्हणजे डी आहे. एबीडी, एबीडी कुठे आहे? एबीडी म्हणजे ऑप्शन नंबर 3 म्हणजे ए कंपल्सरी आहे, बी कंपल्सरी आहे, डी कंपल्सरी आहे. ग्रामसभेला अधिकार द्यावे लागतात, पण कोणते अधिकार द्यायचे ते सगळं राज्य विधिमंडळाने ठरवायचं आहे. ते कंपल्सरी नाहीये, म्हणजे संविधानात नाही सांगितलेलं ते. ठीक आहे ना? येस, ओके. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आपल्या समोर आहे. नेक्स्ट महत्वाचा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य विधानसभेमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागा नाहीत? अनुसूचित जमातीसाठी, बरं, अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरीसाठी असं विचारलेलं आहे. एसटी कॅटेगरीसाठी राखीव कुणाला नाहीये. आपल्या संविधानामध्ये कलम 330 नुसार लोकसभेमध्ये आरक्षण आहे अनुसूचित जाती जमाती आणि महिलांना सुद्धा 330A मध्ये, आणि 332 मध्ये अनुसूचित जाती जमातीला विधानसभेत आरक्षण आहे. 332 महिलांचं आरक्षण आहे. इथे जमातीबद्दल बदललेलं आहे. सो तामिळनाडूमध्ये अनुसूचित जमातीला 3 जागा आहेत. ठीक आहे. येस, पंजाबमध्ये एकही जागा नाही, उत्तर प्रदेशमध्ये पण नाही, गोव्यामध्ये पण नाही. हे 3 राज्य आहेत की जिथं अनुसूचित जमातीला जागा नाही, आरक्षण नाही. कशामुळे? तर त्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीचं प्रमाणच नाहीये आणि म्हणून मग त्या ठिकाणी आरक्षण नाहीये. म्हणजे बीसीडी, बीसीडी ऑप्शन नंबर काय आहे? 3 आहे, ते म्हणजे बीसीडी. ठीक आहे. तामिळनाडूमध्ये 3 जागा आहेत, त्याच्यामुळे ते नाही येणार आहे. ठीक आहे. चला, ओके. सो बघा, जोड्या लावा दिलेल्या आहेत. जोड्या लावा महत्वाचा प्रश्न आहे, हा पण मुख्यमंत्र्यांनी विचारला. शंकरराव चव्हाण, शंकरराव चव्हाण म्हणजे आणीबाणीच्या त्या कालावधीमध्ये होते असं म्हणता येतं. म्हणजे 1975 ते 77 मध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. आणि त्याच्यानंतर जे आले ते वसंतदादा पाटील. वसंतदादा पाटील 1977 ते 78 परत पण आले, म्हणजे 2 वेळा आले होते वसंतदादा पाटील. मनोहर जोशी 1995 ते 99 ला आले होते. ठीक आहे. कारण त्यावेळेस बीजेपी आणि शिवसेना यांचं युतीचं सरकार होतं, त्यावेळेला मनोहर जोशी आले होते. आणि नंतर मग शेवटच्या वर्षी नारायण राणे झाले होते. त्यामुळे च 4 आहे. आणि सुधाकरराव नाईक जे आहेत, तर सुधाकरराव नाईक हे 1991 आणि 93च्या दरम्यान सुधाकरराव नाईक. ठीक आहे. म्हणजे एच 1, एच 1 कुठे आहे? एच 1 इथे पण आहे. त्यानंतर बीच 2 इथे पण आहे. नंतर च 4 आहे. च 4 म्हणजे इथे आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. येस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानातील कोणते कलम राष्ट्रीय आणीबाणीच्या काळातून मूलभूत हक्क निलंबित करण्याचा अधिकार देते? म्हणजे मूलभूत हक्क निलंबित होतात राष्ट्रीय आणीबाणीच्या कालावधीमध्ये. कोणतं कलम? 352 तर नाही, 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी सांगून ठेवलेली आहे की ती लागू करता येते. म्हणजे मंत्रिमंडळाने, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने जर लिखित स्वरूपात जर राष्ट्रपतींना शिफारस केली तर आणीबाणी लागू करता येते, राष्ट्रीय आणीबाणी. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीचं कलम आहे, हे होणार नाही. 356 मध्ये राष्ट्रपती राजवट दिलेली आहे आणि 360 मध्ये आर्थिक आणीबाणी दिलेली आहे. मग उत्तर काय आहे? 359. म्हणजे आणीबाणी लागू झाल्यावर 359 कलमाच्या अंतर्गत राष्ट्रपतीला आपले मूलभूत अधिकार सस्पेंड करायचा अधिकार मिळत असतो. ठीक आहे. येस, म्हणजे उत्तर जे आहे 359. दुसरं पण आहे, 358 सुद्धा आहे. 358 ने काय होत असतं? कलम 19 मध्ये जे 6 मूलभूत हक्क दिले ते सस्पेंड करायचा अधिकार राष्ट्रपतींना मिळत असतो. ठीक आहे. ओके. पण इथे 359 दिलेलं आहे. सो फ्रेंड्स, मग अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांचं व्यवस्थितपणे डिस्कशन केलेलं आहे. येस, त्यामुळे मेन्सला काही प्रश्न, 1-2 प्रश्न जे आहेत तेच थोडेसे टफ होते. ठीक आहे. बाकी ऍव्हरेज प्रश्न होते, अभ्यासातले होते. कुठेही घाबरायची गरज नाहीये तुम्हाला. ठीक आहे. असं काही पुस्तकाच्या बाहेरचे किंवा शिकवण्याच्या बाहेरचे असं आलं नाहीये. जेवढं शिकवलेलं आहे किंवा तुम्ही जेवढा अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्येच प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. सो डोंट वरी, जास्तीत जास्त तुम्हाला रिव्हिजन मात्र करावी लागणार आहे. येस, सो थांबूया आपण. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.